तर स्वागत आहे मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या क्विक ट्युटोरियलमध्ये। आजचं ट्युटोरियल मीन्स क्विक म्हणजे कमी वेळात तुम्हाला पूर्ण काही सांगणार आहे, काय करायचं काय नाही। तुम्हाला बॅनरला लागणारे डिझाईनला लागणारं पूर्ण मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। त्यामध्ये तुम्हाला PNG फाईल प्लस PLP प्रोजेक्ट पण भेटून जाईल। फक्त 2 मिनिटं लागतील तुम्हाला हे डिझाइन तयार करण्यासाठी। बॅनर एकदम खतरनाक झालेला आहे, तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे। आणि फर्स्ट टाइम विजिट केला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला विदाऊट स्किप पहा मित्रांनो, कारण आपल्या झिप फाईल मटेरियलचं पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये भेटून जाईल। ठीक आहे, तर चला विदाऊट टाइम वेस्ट आपण लगेच आपल्या बॅनर एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला PLP फाईल हे प्रोव्हाइड केलेली आहे। फर्स्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मटेरियल हे डाउनलोड करून घ्यायचं आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं, त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटून जाईल। ठीक आहे, तर फर्स्ट तुम्ही पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करा। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं मी ॲप्लिकेशनची लिंक पिन करून ठेवलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर फर्स्ट तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आणि डायरेक्ट PLP फाईल ओपन करायची। त्यासाठी तुम्हाला इथं वरती 3 डॉट दिसतात, या 3 डॉटला टच करायचं आणि इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल open.plp फाईल। या ऑप्शनला टच करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही आपलं मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केलं आहे फर्स्ट त्या फोल्डरमध्ये जाऊन इथं फाईल तुम्हाला PLP फाईल ॲड करावं लागेल। ठीक आहे, ॲड करण्यासाठी इथं जे .plpचं ऑप्शन दिसते, या .plpच्या ऑप्शनला टच करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन ती फाईल इथून डायरेक्ट टच करायचं आहे आणि तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या। मी फक्त ओपन ओनली करतो कारण ऑलरेडी माझी फाईल इथं ॲड आहे। ओपन ओनली करून ओके करतो आणि बॅक येतो। ॲज इट इज तुम्हाला खतरनाक फाईल मी प्रोव्हाइड केलेली आहे। यामध्ये फक्त 2 चेंजेस करायचं आणि तुमचं बॅनर रेडी। तुम्हाला काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज मीन्स एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल, कस्टमाइज काही चेंजेस करायचं असेल, इथं डिफरंट तुम्ही लेअर बघू शकता, जे की लेअरच्या सिम्बॉलला टच करून डिफरंट लेअर तुम्हाला दिसतील। ठीक आहे, यामध्ये काही चेंज करायचं असेल तर करू शकता। यामध्ये फक्त आपल्याला 2 चेंजेस करायचं आहे, जे की लेअरच्या सिम्बॉलला टच करून माझी जे इमेज आहे ते इथून डिलीट करायची। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करून ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची PNG ॲड करायची। ठीक आहे, मी डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करतो आणि जेवढी तुम्हाला PNG पाहिजे असेल तेवढी तुम्ही ॲडजस्ट करून अशा पद्धतीने ही PNG तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता। मी ऑलरेडी क्रॉप करून ठेवलेली आहे ते PNG। अशा पद्धतीनं जेवढी साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करा आणि वन साईडला हे ॲड करून टाका। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काम करायचं, जे की माझं नाव आहे ते एडिट करायचं। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून जे माझी नेमिंगची लेअर आहे त्याला टच करायचं आणि अनलॉक करायचं आहे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा इथं एच्या सिम्बॉलला टच करून इथं एडिटचं ऑप्शन आहे याला टच करायचं आहे आणि जे पण तुमचं नाव असेल आपण सिंपल मराठीमध्ये ज्या पद्धतीने टाईप करतो त्या पद्धतीने इथं तुमचं नाव इथं टाईप करायचं, जे की आपण फॉर एक्झाम्पलसाठी सर्व मित्र परिवार टाकू। सर्व मित्र परिवार टाकून पूर्ण झाले आणि ओके करू। फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं तुम्हाला, हे तुम्हाला जे त्याची स्ट्रोक मी दिलेलं आहे ते ॲड करून दिलेलं आहे। जर तुम्हाला नको असेल तर ते तुम्ही इथं एच्या सिम्बॉलला टच करून, जे की इथं स्ट्रोकचं ऑप्शन दिसते तुम्हाला, इथं ह्या स्ट्रोकच्या ऑप्शनला सिलेक्ट करून हे आणि डिसेबल करू शकता। जर पाहिजे असेल तर राहू देऊ शकता। मी परत क्रॉस करतो आणि हे नाव सेंटरला घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली हे अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता किंवा सेंटरला येत नसेल व्यवस्थित तर इथं एच्या सिम्बॉलला टच करून इथून तुम्हाला पोझिशनचं ऑप्शन भेटेल। या पोझिशनच्या ऑप्शनला टच करायचं आणि ते टेक्स्ट किती प्रमाणात तुम्हाला मूव्ह करायचं हे ॲडजस्ट करून ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता। ठीक आहे, मी परत क्रॉस करतो, ॲज इट इज आधी जे नाव होतं तेच राहू देतो। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही नेम हे एडिट करू शकता। ठीक आहे, फक्त एवढे 2 चेंजेस करून आपलं हे बॅनर रेडी होऊन जाईल। जर तुम्हाला टेक्स्टचं कलर वगैरे चेंज वगैरे करायचं असेल, नेमिंग प्लेटचं कलर वगैरे चेंज करायचं असेल तर ते पण तुम्ही इथून करू शकता। ठीक आहे, मी आपलं आजचं ट्युटोरियल हे शॉर्ट आहे त्यामुळे मी पटकन संपवण्याचा प्रयत्न करत आहे। हे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, सेव्ह ॲज इमेज करायची आणि याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी जे डायमेन्शन कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं। त्यामुळे आपल्या बॅनरची क्वालिटी हे HD मध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। ठीक आहे, अशा पद्धतीने
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.